पवारांच्या घरी आता सध्या लगीनघाई दिसतेय। मुंबईमध्ये युगेंद्र पवार आणि तनिष्का यांचा साखरपुडा समारंभ पार पडतोय आणि याच निमित्त खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसह संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलेलं आहे। प्रभादेवीमधल्या तनिष्का कुलकर्णीच्या निवासस्थानी हा समारंभ होतोय। गिरीश कांबळे आपले प्रतिनिधी थेट आपल्यासोबत जोडले गेलेत। गिरीश, सध्या आपण पाहतोय पवार कुटुंबियांच्या घरी लगीनघाई दिसतेय, सध्या काय होतंय? बऱ्याच दिवसानंतर पवार कुटुंबीय आहे ते आज एकत्र आलेलं आपल्याला पाहायला मिळते। अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार, यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांचा साखरपुडा आहे। तनिष्का कुलकर्णी यांच्याशी यांचा हा साखरपुडा आहे। मुंबईतल्या प्रभादेवीमधील इंडिया बुल्स या त्यांच्या निवासस्थानी हा साखरपुडा पार पडतोय। या सोहळ्याला शरद पवार, प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे उपस्थित आहेत, तर अजित पवार आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब देखील उपस्थित आहे। बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी पवार कुटुंब आहे ते या ठिकाणी एकत्र आलेलं आपल्याला चित्र पाहायला मिळते। याआधी जय पवार यांचा सोहळ्याला देखील अशाच पद्धतीने पवार कुटुंबीय एकत्र आलेलं होतं। राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पवार कुटुंबीय अर्थातच आपण पाहतोय की घरात लगीन सराई सध्या सुरू झाली आणि म्हणून पवार कुटुंब एकत्र येताना दिसतंय। धन्यवाद गिरीश, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।